नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 9 सामाजिक आरोग्य या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण ताणतणाव व्यवस्थापन या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता आजकाल तुम्ही बघत असाल की सार्वजनिक उद्यानांमध्ये काही ज्येष्ठ मंडळी किंवा नागरिक एकंदर कुठल्याही वयाचे एकत्र येतात आणि मोठमोठ्याने हसतात. तर हे कशासाठी करतात, तर यामुळे माणूस स्वतःचे ताणतणाव हलके करतो आणि या सगळ्या संकल्पनेला नाव आहे हास्य मंडळ, म्हणजे लाफ्टर क्लब. आता मित्रमैत्रिणी, समवयस्क किंवा भाऊ बहीण, शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचे पालक या सर्वांशी संवाद साधणे, जवळच्या व्यक्तींकडे मन मोकळे करणे, मनातले विचार काढून लिहून काढणे किंवा हसणे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त होण्याने ताणतणाव कमी व्हायला मदत मिळते. आता वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकाचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत असे छंद जोपासल्याने काय होतं, आपला फावला वेळ म्हणजे जो रिकामा वेळ असतो तो काय होतो, सत्कारणी लागतो. आणि सकारात्मक गोष्टींकडे जेव्हा आपले मन वळते किंवा त्यामुळे काय होते, ऊर्जा आणि मन हे आपले नकारात्मक गोष्टींपासून आपोआपच दूर जातात. तर आता सांगा पाहूमध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला आहे तर त्याचं उत्तर तुम्ही द्या. आता तर संगीत शिकणं हे काय आहे, ऐकणं किंवा गाणी म्हणणं, यामुळे काय होतं, आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे जे चांगलं संगीत आहे त्यामुळे तणाव दूर होतो. संगीतात मनस्थिती बदलण्याची ताकद असते. मैदानी खेळसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, जे आपली शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक सुदृढता व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात. त्यामुळे आपल्याला शिस्त लागते, इतरांशी आंतरक्रिया, संघभावना वाढते, एकाकीपणा आपल्या आयुष्यातला संपून आपण समाजाभिमुख होतो. असे अनेक फायदे आपल्याला त्यामुळे मिळतात. नियमित व्यायाम, स्नायूंना मालिश, अशा उपायाने देखील ताणतणाव कमी होतो. योग हा फक्त आसने आणि प्राणायामापुरता नियमित नाही आहे, तर त्यात नियम, संतुलित व सात्विक आहार, ध्यानधारणा अशा अनेक घटकांचा समावेश आहे. दीर्घ श्वासोच्छ्वास, योगनिद्रा, योगासने याने काय होतं, शरीराला फायदा मिळतो. ध्यानधारणेमुळे काय होते, स्वभावात सकारात्मकता येते. एकाग्रता वाढण्यासाठी ध्यानधारणेचा खूप उपयोग होतो, विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत. त्यामुळे कामाचे व्यवस्थापन, स्वतःच्या कामाचे नियोजन व निर्णय घेण्याची क्षमता हे गुण स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित करणे म्हणजे सामाजिकदृष्ट्या सुदृढ आदर्श व्यक्तिमत्व जोपासणे होय असे म्हणता येईल. आता हे नेहमी लक्षात ठेवा की निसर्ग हा माणसाचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे बागकाम, पक्षी निरीक्षण, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, एखाद्या पाळीव प्राण्याचे संगोपन अशा छंदामुळे विचारसरणी सकारात्मक होते, आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूला घटना ज्या घडतात त्याच्यामुळे सजगता निर्माण होते. मनात नकारात्मक भावना या काय होतात, जर असतील तर त्या नष्ट करण्याचा निर्धार करणे अशा मानसिक व्यायामांनीही सामाजिक आरोग्य प्राप्त करता येते. ताणतणावचे जे व्यवस्थापन आहे ते सगळे मार्ग आपल्या हातात आहेत, पण तरीही काही कारणांनी ती यशस्वी ठरले नाहीत. तर औदासीन्य म्हणजे डिप्रेशन, नैराश्य, फ्रस्ट्रेशन अशा जास्त गंभीर समस्या उद्भवतात. अशा व्यक्तींसाठी योग्य वैद्यकीय सल्ला, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग, मानसोपचार हे उपाय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अनेक अशासकीय संघटना म्हणजे NGO ह्या मदतीचा हात देतात. तर त्यापैकी काहींची माहिती आता आपण करून घेऊ की ती आहे तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ, ती आहे WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, टाटा ट्रस्ट अशा 45 नामांकित संस्थांनी एकत्र येऊन ही चळवळ सुरू केली आहे. त्यामध्ये तंबाखू सेवनावर नियंत्रण, तंबाखू विरुद्ध कारणं करणाऱ्यांना मार्गदर्शन अशा विविध उद्दिष्टांनी ही चळवळ कार्यरत आहे. आणि सलाम मुंबई फाउंडेशनमध्ये मुंबईमध्ये जी आहे ती आहे झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसाय या बाबतीत सक्षम करण्यासाठी ही काम करते, मुंबईतच काम करते. शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास, विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यास सक्षम बनवते. या ट्रस्टने अथक प्रयत्नांनी महाराष्ट्रातील काही जिल्हे तंबाखूमुक्त केले आहेत. 2002 पासून ही संस्था समाजाच्या तंबाखूमुक्त होण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध शाळात कार्य करीत आहे.
शासनाच्या मदतीने हा कार्यक्रम मुंबईतील जवळपास 200 शाळांमध्ये तर उर्वरित महाराष्ट्रातील 14,000 शाळांमध्ये राबवला गेलेला आहे. शासनपत्रानुसार प्रत्येक शाळेतून तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली आहे. शासनाचे प्रयत्न आणि योजना यासाठी शासन काय काम करते, तर कोणत्याही त्रासाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी पोलीस, समुपदेशक यांचे फोन नंबर्स वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केले जातात. मुले त्या नंबरवर फोन करून आपल्या समस्या सांगू शकतात. त्यांना योग्य ती मदत केली जाते. तुमच्या शहरात समुपदेशन, विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या विविध संस्था येथे भेटी देऊन त्याविषयी अधिक माहिती मिळवा. तर अशा प्रकारे आपण आता हा जो आपला धडा आहे प्रकरण 9 सामाजिक आरोग्य तो पूर्ण केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.